असलं काय घेऊन याला जाताना 10 रुपये टिप द्याव रे. तर काय स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये. तर आम्ही आज जाणार होतो कोल्हापुरातील भोयेवाडीमध्ये कार्यक्रमासाठी. पहिला तोंड धुवून घ्यावं, लई घाण झालं. तर मग असं दाता जरा दाखवलं, मग असं जरा केस सेट केलो आणि बिअर्डोचा फुसफुस मारला. तसं आम्हाला 7:30ला निघायचं होतं, खरं 7:45 वाजता तरी अजून मी घरातच होतो. म्हटले नाही यूज तर का माझी राहिलेली पेंडिंग काम आहे ती करून घेतो. फायनली 8 वाजता ही सगळी आली. मी गाडी बाहेर काढली आणि गेलं तर सर्कलमध्ये गेलो. एक मेंबर हळूहळू यायला लागले. तर संजयला म्हटलं जर काच घाण झाल्या पुसून घे. तसं आम्ही डायरेक्ट गाडी चालू केली आणि भुयेवाडीमध्ये पोहोचलो. गाडी लॉक केलं तर ऑलरेडी कार्यक्रम चालू झाला. आम्ही लेट झालतो. बाय द वे हा ओमकार आणि ह्यांच्या भाऊजीचा कार्यक्रम होता इथे. मग काय बाकी आम्ही आले. म्हटलं ओमक्या म्हटलं ही नावं ठेवायच्या अगोदर कामं करलं. तर हऱ्या म्हटलं हळूच टेबल पण पुसून घे. तर भावानं सिरियसली गेला आणि टेबल पण पुसायला घेतला. तर असं मस्त मटणाचं ताट समोर आलं आणि हरान रस्सा पण म्हटलं शेवट आहे. तसंच आमच्यापुढे तांबडा रस्सा आला. भाई काय रस्सा झालता. तर आणखी तर सगळा शर्टर ओढून घेतला. तर मटण पण प्रॉपर शिजलेलं. की जे मेंबर तर काय बोलायच्या मूडमध्ये दिसत नव्हते. नंतर मग काय असंच गप्पा मारत बसलेलं. संजय आणि अजितदा काय भाऊजींवर स्कीमा टाकत होते. मी म्हटलं यांच्या स्कीमा ऐकण्यापेक्षा जरा चालून या पोटातलं जिरल. तर येताना पूर्णपणे सगळी लोड झालते जेवण. त्यामुळे हरा तर गाडीत झोपून टाकलेला. तरी आम्हाला यायला रात्री 12:15 वाजले. तर असा होता काहीतरी आजचा आमचा दिवस. तर आजच्यासाठी फक्त एवढंच. भेटूया उद्याचा नवीन ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय बाय.